आपण पाहतात धाडस महाराष्ट्र न्यूज. जळगाव शहरात 23 मार्च रोजी लेवा एज्युकेशन युनियन, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाबाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने लेवा पाटीलदार समाजातील वधू वराचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात 25 जोडपे विवाहबद्ध झाले. यावेळी सोहळ्यात राजकीय व सामाजिक यांच्या लेवा समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे. पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत. जमलेले सर्व वऱ्हाडी मंडळी, लेवा समाजामध्ये खरा 1995 नंतर कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ करताना एक आठवण प्रकर्षाने म्हणजे अण्णासाहेब दिलीप कोल्हे. कारण अण्णासाहेब दिलीप कोल्हे यांनी 89 पासून या सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ केली आणि 95 पर्यंत त्यांनी ते मेळावे घेतले. त्यानंतर इथे खंड बनलेला होता. पण लेवा एज्युकेशन युनियन, बहिणाबाई ब्रिगेड आणि लेवा युवक महासंघ यांनी ठरवलं आणि हा वधूवर मेळावा घ्यायचं सुनिश्चित केलं आणि प्रतिसाद चांगला मिळाला. 23 वधूवर या कार्यक्रमाला उपलब्ध झाले आणि त्यांनी सहभाग घेतला. खरं म्हणजे जेव्हा लेवा युवक महासंघ आणि लेवा बहिणाई ब्रिगेड यांनी जेव्हा निवेदन चाललं त्यावेळी नंदुरबार बसलो. त्यांनी काय निवेदन करतो आम्ही सांगितलं. त्यांनी एका क्षणात सांगितले की आमच्या लेवाबोर्डच्या प्रांगणामध्ये करा, कारण चांगला उपक्रम आहे. चांगल्या उपक्रमाला लेवा एज्युकेशन युनियन नेहमी सतत मदत करत असते. म्हणून हा उपक्रम आपण इथे घेतलेला आहे आणि सहकार्य चांगले आहे. आणि त्यात नंतर अजून एक काम केलं की आपल्या जीवनाचा संपूर्ण खर्च लेवा एज्युकेशन युनियन मार्फत केलेला आहे. उद्या सर्व लेवा एज्युकेशन पदाधिकाऱ्यांचा आपण काय वाजून कौतुक करूया. जास्त काही बोलत नाही, भावना जायचं आहे. याच्यानंतर डायरेक्ट नाथावांचं भाषण घेऊया आणि नंतर बघू सगळं सुरू. प्रत्येक वधूवराला आहेर म्हणून 5,000 रुपयाचं पाकिट देण्यात येत आहे. प्रत्येक वधूवराला आपण पेट करत आहोत. आता डायरेक्ट बोलतो. तुमची सुटाली मम्मी काय करतोय? आम्हाला कॅसेट करून द्यायची आहे. अरे हो, पण मग बातमी आली मला पाहिजे. एवढी नाही लागत ना. अरे आमच्याकडे लागतो बाबा. जर पाहिली आपल्या समाजामध्ये, समाज सुशिक्षित आहे, बऱ्यापैकी शिकत चाललेला आहे, पुढे गेलेला आहे. पण तो समाजामध्ये दिवसेंदिवस ज्यावेळेस सुशिक्षित होतो तेवढाच आर्थिक पैसा आपल्याकडे येतो. त्यावेळेस खर्च मोठ्या प्रमाणावर करायचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लाखो रुपये आपण विवाह समारंभावर खर्च करत असतो. एक डीजे घ्यायचा असला तरी 1.5 ते 2 लाख डीजेला देणार, याला देणार, पैसा व्हायला
त्यामुळे सामूहिक विवाहाचं हेच महत्त्व आहे की या ठिकाणी हा फालतू जाणारा खर्च हे सोयी वाचला पाहिजे. सारा समाज एकत्रित आला पाहिजे. या ठिकाणी लेवा पाटीदार समाजातर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लेवा पाटीदार समाजामध्ये नाथभाऊंनी सांगितलं तसं 1985 साली सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ स्वर्गीय दिलीप अण्णा कोलेंनी रोवली. ती त्यांनी सातत्याने 1995 पर्यंत राबवली. 1995मध्ये 101 वधूवरांचा मेळावा घेतला गेला आणि त्यानंतर ही जळगाव शहरामध्ये हे वधूवर मेळावे सामुदायिक विवाह सोहळे थांबले होते. भुसावळला सातत्याने ते मेळावे होत आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ती 24 वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा आपण इथे घेतोय आणि त्याला प्रतिसादही समाजाचा चांगला आहे. समाजाचे अनेक दातृत्व नेते पुढे आले, त्यांनी बऱ्याच प्रकारचे सामान उपलब्ध करून दिलं आणि या सोहळ्याने एकच आता सिद्ध झालं की सामूहिक विवाह हे काळाची गरज आहे आणि त्यात लेवा पाटीदार समाजाचे वधूवर पुढे येत आहेत स्वतःवरून. ही फार आनंदाची गोष्ट.